आज पाहूयात रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणारे आरोग्यदायी असे 2 ज्यूस आणि 1 सरबत. हे ड्रिंक्स फक्त दिसायला सुंदर आणि कलरफुल नाही आहेत, तर आपल्या आरोग्याला देखील खूप फायदेशीर आहेत. यात आपण कोणतेही कलर वापरले नाही आहेत आणि यात साखरसुद्धा वापरली नाही आहे. चला तर मग पाहूयात हे ड्रिंक कोणते आहेत आणि कसे बनवायचे ते. नमस्कार, मी तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपण पाहूया खरबुजाचा ज्यूस. यालाच इंग्रजीमध्ये मस्कमेलन असेही म्हणतात. हे खरबूज या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते. सर्वात आधी 2 चमचे सब्जा घेऊया. यात पाणी ओतून एकदा धुवून घेतला आणि थोडं पाणी घालून भिजत ठेवूया. 5-10 मिनिटातच सब्जा छान भिजेल. या दिवसात सब्जा खाल्ला पाहिजे. सब्जा शरीर थंड ठेवायचं काम करतं. आता हे खरबूज कापून घेऊया. वा, मस्त छान पिकलेलं खरबूज मिळालं आहे. आता यातील बिया काढून घेऊया आणि खरबुजाची वरची साल काढून तुम्हाला जमेल तसं सोलून घ्यायचं आणि छोटे छोटे तुकडे करायचे. खरबुजामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात. म्हणून खरबूज हे फळ पौष्टिक फळ आहे. या सीझनमध्ये हे फळ खाल्लंच पाहिजे. तुम्ही पाहू शकता खरबुजाचे मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यात हे तुकडे घेतले आणि 1 चमचा गूळ घेतला. जास्त गुळाची किंवा साखरेची गरज नाही आहे, कारण खरबूज आधीच खूप गोड असतं. आता हे मिश्रण बारीक करून घेऊयात. पहा, मस्त बारीक झाले. असे थोडे थोडे मध्ये मध्ये तुकडे राहिले तरी चालतील. ज्यूस पिताना मध्ये मध्ये दाताखाली आले की हे छान लागतात. मिक्सर लावताना त्यात 2 भिजवलेले काजू किंवा 2 भिजवलेले बदाम टाकायचे. त्यामुळे ज्यूसला अजून छान टेस्ट येते. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तेच पाणी यात ओतलं. जास्त पाणी नाही ओतायचं. पातळ झालं तर मग टेस्ट बिघडते. आता ही ज्यूस थंड होण्यासाठी असंच फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया. त्याआधी तुम्हाला जर आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील, रेसिपीमधून काही नवीन शिकायला मिळत असेल, तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर असं हे ज्यूस निघालंय. यात मध्ये छोटे छोटे तुकडेसुद्धा आहेत, पण हे पिताना दाताखाली येतील तेव्हा फार छान लागतात. आता एका ग्लासामध्ये भिजवलेला सब्जा 1 चमचा भरून घेतला. 2 बर्फाचे तुकडे टाकायचे आणि हे ज्यूस एका ग्लासमध्ये ओतायचं. मस्त ऑरेंज कलर आला आहे. आता हे मस्कमेलन किंवा टरबुजाचे ज्यूस तयार आहे. मी हे 1 ग्लास भरेल एवढंच ज्यूस बनवलं आहे. तुम्हाला ह्यापेक्षा जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर प्रमाण ह्यापेक्षा डबल घ्या. आता दुसरा ज्यूस म्हणजे शरीराला थंडावा देणारा हेल्दी असा काकडीचा ज्यूस. प्रथम 1 काकडी स्वच्छ धुवून घेतली. काकडी मध्येच कापायची आणि असे गोल गोल पीस करायचे. 1 पीस खाऊन बघायचा. कधी कधी काकडी कडू निघते किंवा कधी कधी काकडीची फक्त साल कडू असते. ज्यूससाठी काकडी घेतानाच अशी हिरवीगार काकडी शोधून घ्यायची. आता हे पीस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. यातच 15-16 पुदिन्याची पानं घेतली. 2 काळी मिरी घेतली. तुम्ही या बदल्यात मिरी पावडर देखील वापरू शकता. पाव इंचापेक्षा कमी आल्याचे तुकडे घेतले. हे 3-4 काळ्या मिठाचे खडे आहेत. यातच अर्ध्या लिंबूचा रस पिळायचा. यात जर लिंबूची बी पडली तर ती लगेच काढून टाकायची. तुम्ही चहाची गाळणी घेऊन त्यावरही लिंबू पिळू शकता, म्हणजे बी आतमध्ये पडणार नाही. यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत, म्हणून 2 चमचे गूळ टाकायचा. हा गूळ मी बारीक करून ठेवला होता, म्हणजे पाहिजे तेव्हा पटकन वापरता येतो. आता हे सर्व मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेऊयात. मला यात गुळाचं प्रमाण थोडं कमी वाटतंय, म्हणून थोडासा अर्धा चमचा अजून गूळ टाकला. आपण मीठ टाकलं नव्हतं, म्हणून चवीपुरतं साधं मीठ टाकायचं. आता हे परत एकदा छान बारीक वाटून घेऊया. यात पाणी टाकायची गरज नसते.
तुम्ही पाहू शकता मस्त बारीक पेस्ट तयार झाली आहे. आत्ता एका पातेल्यावर चाळण ठेवायची आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण व्यवस्थित गाळून घेऊया. त्याच पातेल्यात थोडंसं पाणी घेतलं आणि हे पाणीसुद्धा चाळणीवर ओतायचं. आता चमच्याने सर्व रस व्यवस्थित गाळून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता सर्व पाणी खाली पातेल्यात पडते आणि चोथा वरती राहतोय. आता वरती राहिलेला चोथा फेकून द्यायचा, कारण यात काळी मिरी किंवा आल्याचे छोटे तुकडे राहू शकतात. पातेल्यात मस्त ज्यूस तयार आहे. आता एका ग्लासमध्ये 1 चमचा भिजवलेला सब्जा घेतला. 2-3 बर्फाचे खडे टाकायचे आणि यात आपण बनवलेला ज्यूस ओतायचा आणि थोडं पाणी टाकायचं. अशा प्रकारे काकडीचा ज्यूस तयार आहे. तुम्हाला जर यात गोड कमी वगैरे वाटत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता. तुम्हाला अजून थोडं पातळ पाहिजे असल्यास थोडं पाणीही वाढवू शकता. अशा प्रकारे काकडीचा आरोग्यदायी असा हा ज्यूस तयार आहे. आता आपण एक सरबत बनवतोय, ते आहे कोकम सरबत. हे सरबत चवीला जेवढं सुंदर आहे तेवढंच बनवायला देखील खूप सोपं आहे. एका पातेल्यात 3 चमचे कोकम आगळ घेतलं. तुम्ही आगळऐवजी 4-5 कोकम कोमट पाण्यात भिजवून त्याचा ज्यूस काढून देखील वापरू शकता. चिमूटभर काळं मीठ टाकलं. चिमूटभर साधं मीठ टाकलं. 3 चमचे बारीक केलेला गूळ टाकायचा. पाव चमचा जिरी पावडर टाकली. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. गुळाच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. कोकम सरबताचं हे शुगर फ्री प्रीमिक्स बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा 1 चमचा कोकम सरबत प्रीमिक्स घ्यायचं आणि त्यात 1 ग्लास पाणी ओतायचा. कोकम सरबत तयार आहे. आता हे एका ग्लासमध्ये 1 चमचा मिश्रण घेऊन त्यात ग्लासभर पाणी ओतायचं. तुम्ही पाहू शकता कलर देखील सुंदर आलाय. आपण या सरबतामध्ये कलरसाठी काहीही वापरले नाही आहे. आता यामध्ये 1 चमचा भिजवलेला सब्जा टाकायचा. असं हे पाचक कोकम सरबत तयार आहे. आता 3ही ग्लास एका ट्रेमध्ये ठेवले. सजावटीसाठी खरबुजाचा 1 तुकडा काढून मध्ये थोडा कट करून ग्लासावरती लावला. काकडीचा सुद्धा 1 स्लाइस काढून काकडीच्या सरबताच्या ग्लासवर ठेवला. कोकम सरबतामध्ये वरती पुदिनाची 2 पानं ठेवली. पहा, रंगीत असे ज्यूस सरबत किती छान दिसतायत. असं वाटतंय ना की एक ग्लास उचलून लगेचच चव घेऊन पाहायची. पण खरंच सांगते, या उन्हाळ्यात बाहेरचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा असं तुम्ही घरी बनवलेलं आरोग्यदायी पाचक असे वेगवेगळे ज्यूस करून तुम्ही प्या. लहान मुले तर हे रंगीत ज्यूस आवडीने पितात. तुम्ही हे ड्रिंक बनवून पहा आणि कोणतं ड्रिंक सरबत तुम्हाला जास्त आवडलं ते कमेंट करून सांगा. आता पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.